नमस्कार मित्र हो. भीमभाष्य या माझ्या ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भीमभाष्य या दृकश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल 25 पैलू 25 आविष्कार मी आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहे. या महामालिकेमध्ये प्रत्येकी 15 ते 20 मिनिटाचा एक असे एकूण 54 एपिसोड्स आहेत. या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचं तत्त्वज्ञान आणि विशेष म्हणजे आपल्या भारत देशासाठी त्यांनी पाहिलेलं स्वप्न हे मी आपल्यासमोर सादर करणार आहे. चला तर पुढे जाऊया. भीमभाष्यच्या या 12व्या एपिसोडमध्ये आणि यानंतरच्या 13व्या एपिसोडमध्ये मी लक्ष केंद्रित करणार आहे ते डॉक्टर आंबेडकरांच्या एका फार वेगळ्या पैलूबद्दल, म्हणजे अभ्यासपूर्ण निवेदनं ब्रिटिश सरकारला प्रस्तुत करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वेळोवेळी अभ्यासपूर्ण निवेदनं ब्रिटिश सरकारला प्रस्तुत करणारे, सादर करणारे निवेदनकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा पैलू मी या 2 एपिसोड्समधून आपल्यासमोर मांडणार आहे. पण त्यापूर्वी त्याची राजकीय पार्श्वभूमी आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. पूर्वीच्या एपिसोड्समध्ये मी आपल्याला सांगितलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपलं उच्च शिक्षण अर्धवट सोडून भारतात परत यावं लागलं होतं मध्येच 1917 साली. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉक्टर ऑफ सायन्सच्या पदवीचा अभ्यास करत होते आणि त्याचबरोबर लंडनच्या ग्रेज इनमध्ये बॅरिस्टरच्या पदवीचा अभ्यास करत होते. परंतु केवळ प्रशासकीय कारणास्तव त्यांना अभ्यास बाजूला ठेवून भारतात परत यावं लागलं. 1917 साली अत्यंत निराश होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतात आले. भारतात ते येऊन पोचले तो दिवस होता ऑगस्ट 21, 1917. आणि योगायोगाची गोष्ट पहा, म्हणजे हा नियतीने कसा योगायोग घडवून आणला पहा की ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर मुंबईला येऊन पोचले त्याच्या एक दिवस आधी, म्हणजे 20 ऑगस्ट 1917 रोजी ब्रिटिश सरकारने भारताबद्दल एक ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. काय होता तो निर्णय? तो निर्णय होता भारताला मर्यादित का होईना परंतु स्वयंशासन देण्याचा तो निर्णय होता. ही एका नवीन पर्वाची सुरुवात होती. कारण ब्रिटिश साम्राज्याचा एक अविभाज्य घटक म्हणून भारतामध्ये मर्यादित का होईना परंतु उत्तरदायी शासन अस्तित्वात आणण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. या ऐतिहासिक निर्णयानंतर ज्या नवीन नीतीचा अवलंब करण्यात आला त्यामध्ये प्रशासनाच्या प्रत्येक शाखेमध्ये भारतीयांचा सहभाग वाढणार होता आणि हळूहळू का होईना परंतु आपल्या देशामध्ये स्वयंशासित संस्थांचं जाळं तयार करायचा निर्णय यामध्ये करण्यात आला होता. याचाच अर्थ असा की ब्रिटिश सरकारचा जो भारतामध्ये अंमल चालू होता त्यामध्ये आमूलाग्र फेरबदल होणार होते आणि हे फेरबदल सगळ्या क्षेत्रात असणार होते. म्हणजे प्रशासकीय असेल, कायदेविषयक असेल किंवा वित्त प्रणालीमध्ये असेल, या सगळ्या क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणण्यात येणार होते. हा जो मोठा आमूलाग्र बदल होता तो घडण्यामागे कार्यकारण भाव जो होता तो म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिपोर्ट. या रिपोर्टचं शीर्षक होतं भारतामधले संवैधानिक बदल आणि हा रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला तो जुलै 1918 मध्ये. याचाच पाठपुरावा म्हणून केंद्र सरकारने, ब्रिटिश सरकारने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 हा पारित केला.
भारत सरकारचा 1919चा कायदा पारित केला आणि या कायद्यानुसार एक फ्रँचाईज कमिटी, मताधिकार समितीची निर्मिती करण्यात आली आणि ही जी मताधिकार ठरवण्याची जी समिती होती त्या समितीचं अध्यक्षपद लॉर्ड साउथबरोज यांच्याकडे सोपवण्यात आलं. म्हणून या कमिटीला साउथबरोज कमिटी असं म्हटलं जातं. डॉक्टर आंबेडकरांसाठी ही अक्षरशः सुवर्ण संधी होती. त्यांना सार्वजनिक जीवनात पदार्पण करण्यासाठी ते उत्सुक होते आणि आयतीच ही सुवर्ण संधी चालून आली होती. इथूनच बाबासाहेबांचा सार्वजनिक जीवनातला प्रवास इथून सुरू होतो आहे. डॉक्टर आंबेडकरांनी साउथबरोज कमिटीच्या समोर साक्ष दिली तो दिवस होता जानेवारी 27 जानेवारी 1919 आणि त्यानंतर त्यांनी एक सप्लिमेंटरी लेखी सप्लिमेंटरी नोटसुद्धा सादर केली. त्यावेळी कोणालाही कल्पना आली नव्हती आणि अशी कल्पना येणं शक्यही नव्हतं की त्यानंतर 13 वर्षानंतर मताधिकार याच विषयावरती डॉक्टर आंबेडकरांचा प्रत्यक्ष संघर्ष होणार होता, तो साक्षात महात्मा गांधी यांच्याशी. आणि त्या संघर्षातून पहिल्यांदा असं घडणार होतं की महात्मा गांधींनी आपल्या आयुष्यात, आपल्या राजकीय आयुष्यात फक्त एकदा एखाद्या व्यक्तीविरुद्ध आमरण उपोषण केलं आणि ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परंतु हे सगळं त्यानंतर 13 वर्षांनी होणार होतं याच विषयावर, जो मताधिकाराचा विषय इथे चर्चेला जातो आहे त्याबद्दल. साउथबरोज कमिटी समोर साक्ष देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 मुद्दे प्रामुख्यानं मांडले. पहिला मुद्दा होता मताधिकाराचं क्षेत्र आणि दुसरा मुद्दा होता की स्वतंत्र मतदारसंघ असावेत की संयुक्त मतदारसंघ आरक्षणासह असावेत, असा दुसरा मुद्दा. पहिल्या मुद्द्याबद्दल बोलताना म्हणजे फ्रँचाईजच्या मुद्द्याबद्दल, मताधिकाराच्या कव्हरेजबद्दल बोलताना डॉक्टर आंबेडकरांनी असं प्रतिपादन केलं की साउथबरोज कमिटीला प्रस्तावित करण्यात आलेली जी मताधिकाराची योजना आहे त्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावरती अस्पृश्य समाजाला मतदान करता येणार नाही आणि त्यामुळे एक पॉलिटिकल फोर्स म्हणून, एक राजकीय ताकद म्हणून अस्पृश्य कधीच पुढे येऊ शकणार नाही. याचं कारण काय? मताधिकारासाठी जे निकष चर्चिले जात होते त्यामध्ये एक निकष होता की मताचा अधिकार त्यांनाच असेल ज्यांच्याकडे विशिष्ट प्रमाणात मालमत्ता असेल. डॉक्टर आंबेडकरांनी असं प्रतिपादन केलं की सद्यस्थितीमध्ये अस्पृश्य समाजासाठी संपत्ती मिळवण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहे. असं असताना मालमत्तेची अट मताधिकारासाठी लागू करणं हे अत्यंत अन्यायकारक आहे. म्हणजे पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की एका बाजूला तुम्ही अस्पृश्य समाजाला संपत्ती मिळवण्याचे सगळे अधिकार नाकारणार आणि त्याच वेळी दुसरीकडे मालमत्ता असणं ही मताधिकारासाठी तो निकष म्हणून जाहीर करणार. हे म्हणजे जखमेवर मीठ चोळल्यासारखं आहे, असं प्रतिपादन डॉक्टर आंबेडकरांनी केलं. डॉक्टर आंबेडकरांनी असा आग्रह धरला की मताधिकार इतक्या कमी पातळीवर असला पाहिजे की जास्तीत जास्त अस्पृश्य लोक हे एक राजकीय ताकद म्हणून पुढे येऊ शकतील. डॉक्टर आंबेडकरांचं सांगणं असं होतं की सध्या अस्पृश्य समाज इतका दबला गेलेला आहे की त्यांना स्वतःच्या ताकदीचा अंदाज सुद्धा येत नाही. डॉक्टर आंबेडकरांनी असं आग्रहपूर्वक प्रतिपादन केलं
की मताधिकाराचे निकष इतके कमी पातळीवर असले पाहिजेत की ज्या योगे जास्तीत जास्त अस्पृश्य समाजातल्या जास्तीत जास्त लोकांना मताचा अधिकार बजावणे शक्य होईल. म्हणजे बघा, त्या वेळपर्यंत अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये सुद्धा महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. अमेरिकेमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला तो ऑगस्ट 1920 मध्ये. आणि इकडे पहा, इकडे 26 वर्षाचे तरणे बांड भीमराव आंबेडकर आपला देश परकीय अंमलाखाली असताना सुद्धा सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराचा पुरस्कार करत होते. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिभा होती. गमतीची गोष्ट तुम्हाला सांगतो की साधारण त्याच सुमारास म्हणजे जानेवारी 1919 मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्रामध्ये वेगळ्या नावानं उपनाम घेऊन एक पत्र लिहिलं. त्यांनी स्वतःचं नाव मुद्दाम दिलं नव्हतं, कारण त्यावेळी ते सरकारी महाविद्यालयात सिडनेहॅम कॉलेजमध्ये त्यावेळी ते प्राध्यापक होते. त्या पत्रामध्ये त्यांनी असा ठाम दावा केला होता की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं जे म्हटलं जातं त्याबद्दल ते म्हणाले की स्वराज्य हा अस्पृश्य समाजाचा तेवढाच जन्मसिद्ध हक्क आहे जेवढा तो पुढारलेल्या ब्राह्मण समाजाचा आहे. डॉक्टर आंबेडकरांनी आग्रहपूर्वक प्रतिपादन केलं की पुढारलेल्या ज्या उच्चवर्णीय समाजाकडनं त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की या समाजानं जे मागे राहिलेले आहेत, दलित, शोषित, पीडित यांना शिक्षित करावं, त्यांना शहाणे करून सोडावं आणि त्यांचं उत्थान करण्यामध्ये पुढाकार घ्यावा, हे त्यांचं कर्तव्य आहे अशी भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केली. या महत्त्वाच्या विषयाचा जो दुसरा भाग आहे, जो भाग म्हणजे मतदार संघ कशा प्रकारचे असावेत, स्वतंत्र मतदारसंघ असावेत की संयुक्त मतदारसंघ, आरक्षणासह संयुक्त मतदारसंघ असावेत, असा तो दुसरा प्रश्न. सुरुवातीला थोडा गोंधळ होता, परंतु त्यानंतर लगेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाचा कठोर पुरस्कार करायला सुरुवात केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा युक्तिवाद असा होता की जे अस्पृश्य आहेत त्यांना सामाजिक अभिसरणापासून सर्वथा दूर ठेवण्यात आलेलं आहे. त्यांच्याबरोबर अमानवी, अमानुष अशा प्रकारची वर्तणूक त्यांच्याशी करण्यात आलेली आहे. आणि सामाजिक धार्मिक दृष्टीने पाहिलं तर त्यांची अवस्था ही गुलामापेक्षा चांगली आहे असं म्हणता येणार नाही. जिथे जगभरातल्या लोकांना नागरिकत्वाचे प्राथमिक अधिकार आहेत, ते सुद्धा आपल्या देशातल्या अस्पृश्य समाजाला मिळालेले नाहीत. म्हणून ते म्हणाले की अस्पृश्य समाजाचं जे हित आहे ते त्यांचं स्वतःचं हित आहे. खऱ्या अर्थानं दुसरा कोणीही त्यांच्या हितासाठी, अस्पृश्य समाजाच्या हितासाठी आवाज उठवू शकणार नाही. म्हणून त्यांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी जोर लावून पुढे केली. डॉक्टर आंबेडकरांनी त्यावेळी काँग्रेसने जी योजना मांडली होती त्याला कडाडून विरोध केला. काँग्रेसच्या योजनेप्रमाणे सांप्रदायिक प्रतिनिधित्व हे मुस्लिम समाजाला मिळणार होतं, परंतु अस्पृश्य समाजाला मिळणार नव्हतं. त्यांनी ठामपणे प्रतिपादन केलं आणि हे फार महत्त्वाचं आहे. हे आधी मी इंग्लिशमध्ये सांगतो आणि नंतर मराठीत सांगतो. ते असं म्हणाले, इट नेवर बी फॉरगॉटन that the Congress is largely composed of men who are by design political radicals
अँड सोशल टोरीज. डॉक्टर आंबेडकरांनी ठामपणे असं प्रतिपादन केलं की आपल्याला कधीही विसर पडू देता कामा नये की काँग्रेस पक्ष हा एका बाजूला राजकीयदृष्ट्या कट्टरपंथी यांनी भरलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याच वेळी सामाजिकदृष्ट्या रूढीवादी असलेल्या नेत्यांचा त्या पक्षामध्ये समावेश आहे. अशा प्रकारचं विधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. डॉक्टर आंबेडकरांनी फार तीक्ष्णपणे आपलं निरीक्षण नोंदवलेलं आहे. ते म्हणतात की जर उच्चवर्णीय हिंदू जर स्वयंशासनाचा म्हणजे संपूर्ण देशासाठी स्वयंशासनाचा आग्रह धरत असतील तर त्याच वेळी अस्पृश्य समाजाला स्वयंशासनाचा निर्णय नाकारणं हे अत्यंत चूक आहे, अत्यंत अनुचित आहे, असे उद्गार त्यांनी काढले. डॉक्टर आंबेडकरांनी असा युक्तिवाद केला की अस्पृश्य समाजाला सांप्रदायिक प्रतिनिधित्व देण्यापासून आपल्याला रोखता येणार नाही. याचं कारण सांप्रदायिक प्रतिनिधित्व आणि स्वयंशासन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे जर तुम्ही स्वयंशासनाचा आग्रह धरणार असाल तर त्याचबरोबर सांप्रदायिक प्रतिनिधित्वाचा आग्रह सुद्धा धरणं आवश्यक आहे, कारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. असा अतिशय प्रभावी युक्तिवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आपल्याला दिसून येतो. डॉक्टर आंबेडकरांचा सार्वजनिक जीवनातला हा पहिला प्रवेश, द फर्स्ट फॉरे, वय वर्षे फक्त 26, परंतु त्याही कोवळ्या वयात त्यांनी आपली असाधारण अनन्यसाधारण क्षमता दिसून आली आणि तीच क्षमता त्यानंतर आपल्या देशामध्ये जे जे वैधानिक बदल झाले, संविधानिक बदल जे त्यानंतरच्या अनेक दशकं झाले, त्या सगळ्या बदलांना व्यापून टाकणारी ती अनन्यसाधारण क्षमता, त्याचं पहिलं दर्शन त्यांच्या या साक्षीमध्ये घडलेलं आहे असं मला वाटतं. मित्रहो, आपण हे सत्र इथेच थांबूया. यानंतरच्या एपिसोडमध्ये मी डॉक्टर आंबेडकरांनी केलेल्या दुसऱ्या एका स्टेटमेंटबद्दल चर्चा करणार आहे. ते म्हणजे सायमन कमिशन समोर त्यांनी दिलेली साक्ष 11 वर्षानंतर, म्हणजे साऊथ बोरोज कमिटी समोर साक्ष दिली, त्यानंतर तब्बल 11 वर्षानंतर सायमन कमिशन समोर त्यांनी दिलेली साक्ष 1928 साली, त्याबद्दल आपण पुढच्या एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत. तर आपण इथेच थांबूया. पुढे जाण्यापूर्वी आपल्याला एक विनंती, जर ही ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीज तुम्हाला आवडली असेल तर अवश्य लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा लवकरच. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.